Hello students, today we will discuss the practical that is alkalinity of water sample. म्हणजे आजच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे तर वॉटर सॅम्पलची अल्कलिनिटी म्हणजेच बेसिक नेचर किती प्रमाणात आहे हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. Boiler is an important equipment for various industrial processes to produce steam using the water. आपण व्हेरियस इंडस्ट्रीमध्ये बॉयलर यूज करत असतो आणि बॉयलरचं पर्पज काय असतं तर टू प्रोड्यूस द स्टीम युझिंग वॉटर. स्टीम प्रोड्यूस करणं हे बॉयलरचं फंक्शन असतं. Nature of water plays important role in the terms of efficiency of boiler and various problems caused to the boiler. म्हणजे बॉयलरची जी इफिशियन्सी आहे स्टीम प्रोड्यूस करण्याची ती इफिशियन्सी आणि जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स बॉयलरमध्ये क्रिएट होणार आहेत याच्यामध्ये आपण ज्या टाईपचं वॉटर वापरतो त्या वॉटरचा काय असतो मेन रोल असतो. Water is also used in different industries such as textile industry, paper industry, sugar industry, pharmaceutical industry, etc. for various industrial processes. म्हणजे आपण बॉयलरमध्ये तर वॉटर वापरतच असतो पण त्याच्याबरोबर आपण डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वॉटर यूज करत असतो. The diploma engineer has to deal with the different uses of water during their course of work and also have to deal with the problems caused by hard water like boiler corrosion, caustic embrittlement, scale and sludge formation. म्हणजे ॲज अ इंजिनियर जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल तर त्यावेळी तुम्हाला ह्या हार्ड वॉटरमुळं किंवा वॉटरच्या नेचरमुळं जे काय प्रॉब्लेम्स असणार आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्हाला काय करावे लागणार आहेत फेस करावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये बॉयलर करोजन असू शकतं, कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट, स्केल आणि स्लज फॉर्मेशन सारखे प्रॉब्लेम्स असतात. This experiment will help diploma engineer to determine the magnitude of alkalinity along with the nature of different types of alkalinity which is required to control the corrosion. बघा म्हणजे या एक्सपेरिमेंटमुळं तुम्हाला काय हेल्प होणार आहे तर तुम्ही काय करू शकाल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जे काय वॉटर सॅम्पल यूज केलं जात आहे तर त्याची अल्कलिनिटी फाइंड आउट करू शकाल आणि त्या अल्कलिनिटीमुळं जे काही करोजन होणार आहे ते करोजन कंट्रोल करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी तुम्हाला काय मेजर्स घ्यावे लागतील हे सुद्धा तुम्ही काय करू शकता ठरवू शकता. The amount of lime and soda needed for the water softening in conditioning of boiler feed water. म्हणजे कंट्रोल मेजर्स म्हणजेच काय तर त्या वॉटरचं जे अल्कलाइन नेचर आहे ते अल्कलाइन नेचर कमी करण्यासाठी तर म्हणजेच त्या वॉटरला सॉफ्ट बनवण्यासाठी लाईम सोडा प्रोसेसमध्ये लाईम आणि सोड्याचं प्रमाण किती आहे किंवा अदर काही ट्रीटमेंट करून तुम्ही वॉटरची अल्कलिनिटी कशी कमी करू शकाल हे तुम्हाला काय मिळणार आहे इथं या एक्सपेरिमेंटद्वारे तुम्हाला कळणार आहे. Now we will discuss the procedure for this experiment. या एक्सपेरिमेंटची आपण प्रोसिजर डिस्कस करूयात. या मेथडमध्ये आपण अल्कलाइन नेचर ऑफ वॉटर सॅम्पल हे सुद्धा टायट्रेशननीच फाइंड आउट करणार आहेत. तर हा प्रोसिजर किंवा आजची जी प्रोसेस आहे ती आपल्याला 2 स्टेपमध्ये करायची आहे. पार्ट ए आणि पार्ट बी अशा 2 स्टेपमध्ये आपण ही प्रोसिजर परफॉर्म करणार आहे. बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे वॉश द ब्युरेट विथ वॉटर. आपण टायट्रेशन करणार आहे. टायट्रेशनसाठी आपल्याला ब्युरेट लागते मग ती ब्युरेट आपल्याला काय करायची आहे पहिल्यांदा वॉटरनी वॉश करायची आहे. अँड रीच द ब्युरेट विथ 0.01 नॉर्मल SCl सोल्युशन अँड फिल इट विथ 0.01 नॉर्मल SCl. म्हणजे आपल्याला ती ब्युरेट 0.01 नॉर्मल SCl ॲसिडनं काय करायची आहे रीच करून घ्यायची आहे आणि त्याच ॲसिडनं नंतर ती ब्युरेट काय करायची आहे फिलअप करायची आहे. रिमूव्ह द एअर बबल इफ प्रेझेंट अँड ॲडजस्ट द 0 लेवल करेक्टली. एअर बबल वगैरे प्रेझेंट असेल तर तो रिमूव्ह करून आपल्याला ब्युरेट रेडिंग 0ला ॲडजस्ट करायची आहे. रिन्स द पिपेट विथ सॅम्पल वॉटर अँड टेक 25 ml ऑफ सॅम्पल वॉटर इन कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ पिपेट. पिपेटच्या मदतीनं आपल्याला काय करायचं आहे तर 25 ml जे वॉटर सॅम्पल आहे ते 25 ml वॉटर सॅम्पल आपल्याला काय करायचं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचं आहे. Add 2 to 3 drops of phenolphthalein indicator into the water sample in conical flask and the color of solution becomes pink. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण 2 स्टेपमध्ये म्हणलं पहिली स्टेप आपली 25 ml वॉटर सॅम्पल घेण्यापर्यंत कॉमन आहे. आता पण काय करायचं आपण 2 to 3 ड्रॉप्स ऑफ phenolphthalein इंडिकेटर काय करायचे त्या वॉटर सॅम्पलमध्ये ॲड करायचे. त्याच्यामुळं वॉटर सॅम्पलचा कलर काय होणार आहे पिंक होणार आहे. Then add 0.01 normal SCl solution from the burette into the conical flask very slowly till pink color changes to colorless. बघा
आपण फिनॉल्फ्थालीन घातल्यानंतर त्या सोल्युशनचा कलर काय होणार आहे, पिंक होणार आहे. कारण वॉटर कसं आहे, अल्कलाईन आहे आणि अल्कलाईन वॉटरमध्ये फिनॉल्फ्थालीनचा कलर काय होतो, पिंक होतो. मग आपण सोल्युशनचा कलर पिंक झाल्यानंतर ब्युरेटमधून ड्रॉप बाय ड्रॉप काय करायचं, हायड्रोक्लोरिक ॲसिडची ॲडिशन करायची. कधीपर्यंत ॲडिशन करायची, जोपर्यंत त्या फिनॉल्फ्थालीन इंडिकेटरचा जो पिंक कलर होता, सोल्युशनचा कलर जो पिंक झालेला आहे तो पिंक कलर काय होणार आहे, कलरलेस होईपर्यंत ॲड करायची. ओके. अँड नोट द व्हॉल्यूम ऑफ HCl ॲज अ फिनॉल्फ्थालीन एंड पॉईंट PML. आणि आता जे आपलं ब्युरेट रिडिंग असणार आहे ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे ॲज अ फिनॉल्फ्थालीन एंड पॉईंट PML. ते रिडिंग नोट डाऊन केल्यानंतर आपला पहिला पार्ट संपला. आता दुसऱ्या पार्टमध्ये काय करायचं आहे, ॲड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटर टू द सेम वॉटर सॅम्पल इन अ कोनिकल फ्लास्क. आता त्याच कोनिकल फ्लास्कमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला फिनॉल्फ्थालीनची ॲडिशन करून सोल्युशनचा कलर पिंक झाला, मग पिंकचं आपण कुठंपर्यंत टायट्रेशन केलं, कलरलेसपर्यंत टायट्रेशन केलं. आता त्याच्याच पुढं त्याच सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचे आहे, 2 to 3 ड्रॉप्स ऑफ मिथिल ऑरेंज इंडिकेटरचे ॲड करायचे आहेत. Add 2 to 3 drops of methyl orange indicator to the same water sample in a conical flask and the color of solution becomes yellow. मिथिल ऑरेंजचे ॲडिशन केल्यानंतर सोल्युशनचा कलर काय होतो, येलो कलर तयार होतो. कंटिन्यू द ॲडिशन ऑफ 0.01 नॉर्मल HCl टू वॉटर सॅम्पल फ्रॉम द ब्युरेट टिल इट बिकम्स रेडिश ऑरेंज. म्हणजे सोल्युशनचा कलर आता येलो झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला ब्युरेटमधनं HClची ॲडिशन करायची आहे. सुरुवातीला आपण जेवढी केली होती त्याच्या पुढंच आपल्याला ॲडिशन करायची आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तो येलो कलर काय होत नाही, रेडिश ऑरेंज होत नाही. जेव्हा तो कलर रेडिश ऑरेंज होईल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, नोट द व्हॉल्यूम ऑफ HCl फॉर मिथिल ऑरेंज एंड पॉईंट ॲज अ MML. मग आपण आता ज्यावेळी येलो टू रेडिश चेंज होईल कलर, त्यावेळी जे काय ब्युरेट रिडिंग असेल ते रिडिंग आपण काय म्हणून नोट डाऊन करायचं आहे, मिथिल ऑरेंज एंड पॉईंट म्हणजे M म्हणून नोट डाऊन करायचं आहे. आता इथं आपण एकाच टायट्रेशनमध्ये 2 इंडिकेटर्स वापरलेले आहेत. फर्स्ट वन आहे फिनॉल्फ्थालीन आणि दुसरा कुठला आहे, मिथिल ऑरेंज. तर हे 2 इंडिकेटर वापरण्याची काय गरज होती आपल्याला. आता 2 इंडिकेटर्स वापरण्याची का गरज होती बघूया. अल्कलिनिटी म्हणजे काय, तर वॉटर हे आपलं बेसिक नेचरचं होतं. अल्कलाईन नेचर म्हणजेच बेसिक नेचरचं होतं. मग बेसिक नेचरचं वॉटर होण्यासाठी वॉटरमध्ये काहीतरी सॉल्ट्स डिझॉल्व्ह असणार आहेत किंवा वॉटरमध्ये कुठले तरी आयन्स प्रेझेंट असणार आहेत. त्याच्यामुळे वॉटर काय होणार आहे, अल्कलाईन नेचरचं होणार आहे. Alkalinity of water means the total content of those substances in it which causes the increased OH minus ion concentration upon dissociation or due to hydrolysis. अल्कलिनिटी म्हणजे काय, तर वॉटरमध्ये असे सबस्टन्सेस प्रेझेंट असतात ज्याच्यामुळे वॉटरमधल्या OH मायनस आयन्सची काय होतं, प्रमाण वाढतं. मग ते डिसोसिएशन असेल किंवा हायड्रोलिसिसमुळं असेल. मोस्ट कॉमनली alkalinity of a water sample is due to presence of OH minus hydroxide ions, bicarbonate ions and carbonate ions. म्हणजे वॉटरची अल्कलिनिटी ही मेनली 3 प्रकारच्या आयन्समुळे असते. OH मायनस, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट अशा 3 प्रकारच्या आयन्समुळे असते. बघा, त्या 3 प्रकारच्या आयन्समुळं अल्कलिनिटी असेल किंवा त्यापैकी कुठल्याही दोघांच्या मिक्सरमुळं असू शकते. मग आपल्याला अल्कलिनिटी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच काय, त्या सोल्युशनमध्ये OH मायनस किती आहेत, हायड्रोक्सिल किती आहेत, कार्बोनेट किती आहेत आणि बायकार्बोनेट आयन्स किती आहेत प्रेझेंट, याचं प्रमाण फाइंड आउट करायचं आहे. And the presence of OH minus, carbonate ions and bicarbonate ions can be estimated separately by titration against standard acid using phenolphthalein and methyl orange indicator. म्हणजे या तिघांचं प्रमाण आपण काय करू शकतो, टायट्रेशननी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपण त्या पाण्याचं ॲसिड बरोबर टायट्रेशन करायचं युझिंग phenolphthalein आणि methyl orange indicator. द डिटर्मिनेशन इज बेस्ड ऑन द फॉलोइंग रिॲक्शन. म्हणजे आपण हे पैकी कुठले आयन्स आहेत ते आपण या रिॲक्शन्सनी ठरवणार आहोत. बघा, OH मायनस असतील तर त्यांचं आपण ब्युरेटमधून जे ॲसिड ॲड करणार आहे त्याच्यामधल्या H+ आयन बरोबर रिॲक्शन होऊन काय तयार होणार आहे, वॉटर तयार होणार आहे.
कार्बोनेटची सुद्धा H+ आयन्स बरोबर रिॲक्शन होऊन बायकार्बोनेट तयार होणार आणि बायकार्बोनेटची रिॲक्शन होऊन काय तयार होणार आहे, वॉटर तयार होणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण टायट्रेशन करत असतो त्यावेळी या 3 पद्धतीच्या रिॲक्शन्स होणार आहेत. द टायट्रेशन ऑफ वॉटर सॅम्पल अगेन्स्ट स्टँडर्ड ॲसिड up to phenolphthalein end point P marks the completion of 1 and 2 only. म्हणजे आपण फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर वापरला तर फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर वापरल्यानंतर आपलं जे टायट्रेशनचं रिडिंग आलंय, HClचं अमाऊंट आलंय, तर ते काय सांगतं, तर पहिल्या 2 रिॲक्शनसाठी ते किती ॲसिड लागलं हे सांगतं. म्हणजे आपण फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर फक्त एकच वापरला तर आपण काय सांगू शकतो, त्या पाण्यामध्ये OH- आणि कार्बोनेट आयन्स किती आहेत हे सांगू शकतो. पण आपण बायकार्बोनेट आयन्स किती आहेत हे फिनॉल्फ्थॅलीन वापरून काय करू शकत नाही, सांगू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपण काय वापरायचं आहे, मिथिल ऑरेंज इंडिकेटर वापरायचं. ऑन द अदर हँड द टायट्रेशन ऑफ वॉटर सॅम्पल अगेन्स्ट द स्टँडर्ड ॲसिड टू मिथिल ऑरेंज एंड पॉईंट मार्क्स द कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. म्हणजे आपण मिथिल ऑरेंज इंडिकेटर वापरला आणि सोल्युशनचा कलर चेंज जो झाला येलो टू रेडिश, तो आपण जे रिडिंग आहे ते रिडिंग काय सांगतंय, तर अमाऊंट ऑफ ॲसिड रिक्वायर्ड फॉर दीज 3 रिॲक्शन्स. म्हणजे त्या रिडिंगवरून आपण काय सांगू शकतो की त्या वॉटर सॅम्पलमध्ये या तिघांचं मिळून टोटल अल्कलिनिटी किती आहे हे सांगू शकतो. म्हणजे फिनॉल्फ्थॅलीननं आपण फक्त OH- आणि कार्बोनेटची अल्कलिनिटी सांगू शकतो आणि मिथिल ऑरेंजनं आपण या तिघांची पण सांगू शकतो. म्हणून आपल्याला प्रत्येक आयनची अल्कलिनिटी, प्रत्येक आयनमुळं किती अल्कलिनिटी आहे हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणून हे टायट्रेशन आपण 2 इंडिकेटर्स वापरून केलेलं आहे. म्हणजे फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर वापरल्यामुळं आपल्याला OH- आणि कार्बोनेटचं प्रमाण कळेल आणि मिथिल ऑरेंज इंडिकेटर वापरल्यामुळं आपल्याला टोटल अल्कलिनिटी फाइंड आउट होईल आणि मग त्याच्यावरून कॅल्क्युलेशन परफॉर्म करून आपण OH- किती आहेत, कार्बोनेट किती आहेत आणि बायकार्बोनेट आयन्स किती आहेत, म्हणजेच वॉटरची अल्कलिनिटी किती आहे हे काय करू शकतो, सांगू शकतो. ओके, आता आपण प्रॅक्टिकलची प्रोसिजर डिस्कस केली. आता आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करूया. आपल्याला ही जी ब्युरेट दिली आहे या ब्युरेटमध्ये आपण 0.01 नॉर्मल HCl भरले. ही ब्युरेट आपण पहिल्यांदा वॉश केली होती, रिन्स केली होती HCl सोल्युशननी आणि अप टू द मार्क आपण आता याच्यामध्ये 0.01 नॉर्मल HCl फिलअप केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलला जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दिसतंय. इथं आहे कोनिकल फ्लास्क आणि आपल्याला ज्या वॉटर सॅम्पलची अल्कलिनिटी फाइंड आउट करायची आहे ते वॉटर सॅम्पल आपण या मेजरिंग सिलेंडरमध्ये 25 ml मेजर करून घेतलेलं आहे. आता हे वॉटर सॅम्पल मी या कोनिकल फ्लास्कमध्ये काय करते, ट्रान्सफर करते. आता हा एक्सपेरिमेंट आपल्याला 2 स्टेपमध्ये करायचा आहे. पहिला आहे फिनॉल्फ्थॅलीन एंड पॉईंट फाइंड आउट करायचा आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला मिथिल ऑरेंज एंड पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. मग पहिल्यांदा आपण या वॉटर सॅम्पलमध्ये हा जो फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर आहे त्याची ॲडिशन करूया. बघा, आपण फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटरची ॲडिशन केल्यानंतर ह्या सोल्युशनचा कलर काय झालेला आहे, पिंक कलर झालेला आहे. म्हणजे हे सोल्युशन अल्कलाइन आहे, वॉटर सॅम्पल अल्कलाइन नेचरचा आहे, त्यामुळे या इंडिकेटरचा कलर ज्यावेळी आपण पाण्यामध्ये घातला त्यावेळी काय झालेला आहे, पिंक झालेला आहे. आता आपण हे सोल्युशनची या हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर काय करायचं आहे, टायट्रेशन करायचं आहे, जोपर्यंत हा पिंक कलर काय होत नाही, कलरलेस होत नाही. आता आपण ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन करून काय करूयात, टायट्रेशन परफॉर्म करूयात. ओके, कलर फेंट होताना दिसतो बघा. आता या रिडिंगला फिनॉल्फ्थॅलीनचा पूर्ण जो पिंक कलर आहे तो काय झालेला आहे, कलरलेस झालेला आहे. म्हणजे आपल्याला आपला टायट्रेशनचा एंड पॉइंट मिळाला पिंक टू कलरलेस. आता जे काय ब्युरेट रिडिंग आहे आपलं दॅट इज 2.9, ते ब्युरेट रिडिंग आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे आणि दॅट इज फिनॉल्फ्थॅलीन रिडिंग. ओके, म्हणजे आपल्याला पी असं काय करायचं आहे, ते रिडिंग काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. म्हणजे आपलं फर्स्ट रिडिंग आलं 2.9. आता आपल्याला सेकंड टायट्रेशन परफॉर्म करायचं आहे. कुठलं, तर मिथिल ऑरेंजचा एंड पॉइंट. आता याच सोल्युशनमध्ये आपल्याला मिथिल ऑरेंज हा जो इंडिकेटर आहे त्याचे 1 to 2 ड्रॉप्स काय करायचे, ऍड करायचे. बघा,
आपण मिथिल ऑरेंज ॲड केल्यानंतर या सोल्युशनचा कलर काय झालेला आहे, येलो झालेला आहे. आता टोटल या सोल्युशनचे अल्कलनेटी फाइंड आउट करण्यासाठी आपण हे टायट्रेशन पुढचं परफॉर्म करणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एंड पॉइंट काय ऑब्झर्व करायचं आहे, तर येलो टू रेडिश ऑरेंज. म्हणजे या सोल्युशनचा कलर आता जो येलो झालाय तो काय व्हायला पाहिजे, रेडिश ऑरेंज होईपर्यंत आपल्याला HCl ची ऍडिशन करायची आहे. ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन करून रेडिश ऑरेंज कलर आपल्याला काय येईपर्यंत वाट बघायची. आता बघा सोल्युशनचा कलर आपल्याला येलो पासून रेडिश ऑरेंज झालेला दिसतो. म्हणजे आपण इथं काय करायचं, आपलं टायट्रेशन स्टॉप करायचं आहे. अगोदर सुरुवातीला येलो होता, आता थोडासा बघा रेडिश ऑरेंज कलर झालेला आहे. म्हणजे इथं आपल्याला मिथिल ऑरेंजचा एंड पॉइंट काय झालेला आहे, मिळालेला आहे. आणि ते रिडिंग आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. आता हे रिडिंग आपलं नियर अबाउट किती आलंय, 13.5. तर हे रिडिंग आपण काय करणार आहे, ॲज अ मिथिल ऑरेंज इंडिकेटर म्हणून काय करणार आहे, नोट डाऊन करणार आहे. म्हणजे आपल्याला P रिडिंग मिळालं, M रिडिंग मिळालं. आता ही प्रोसिजर आपण अगेन 2 वेळा काय करायचे, रिपीट करायचे आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग मिळेल. आणि नंतर आपल्याला P आणि M च्या व्हॅल्यूज वापरून टायट्रेशन करून काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करून अल्कलनेटी फाइंड आउट करायची. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे आहेत. बघा प्रोसिजर फॉलोडमध्ये आपण अल्कलनेटी ऑफ वॉटर सॅम्पल फाइंड आउट करण्यासाठी काय बघा, सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये काय घेतलं होतं, 25 ml वॉटर सॅम्पल. सोल्युशन इन ब्युरेटमध्ये आपण काय भरलं होतं, तर 0.01 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन. इंडिकेटर यूज टू ऑब्टेन PML. P रिडिंग फाइंड आउट करण्यासाठी आपण पहिला इंडिकेटर कुठला वापरला, फिनॉल थॅलिन इंडिकेटर वापरला. आणि त्याचा एंड पॉइंट काय होता, पिंक टू कलरलेस. इंडिकेटर यूज टू ऑब्टेन MML. M रिडिंग फाइंड आउट करण्यासाठी आपण इंडिकेटर कुठला वापरला, मिथिल ऑरेंज. अँड द एंड पॉइंट इज येलो टू रेडिश ऑरेंज. म्हणजे मिथिल ऑरेंज वापरल्यानंतर टायट्रेशन करताना एंड पॉइंट काय होता, येलो टू रेडिश ऑरेंज. ही प्रोसिजर आपण 3 वेळा रिपीट केली आणि आपल्याला अशा पद्धतीचे रिडिंग ऑब्टेन झालेले आहेत. अल्कलनिटी ऑफ वॉटर सॅम्पल फिनॉल्फथॅलीन एंड पॉइंट आपला 2.9, 2.9 आणि 2.8 आला होता. म्हणून आपण कॉन्स्टंट रिडिंग काय घेणार आहे, 2.9. म्हणजे आपल्याला PML ची व्हॅल्यू किती आहे, 2.9 ml. तसंच आपण मिथिल ऑरेंज इंडिकेटरचे सुद्धा 3 रिडिंग्स मिळालेत आणि त्यापैकी आपण कॉन्स्टंट रिडिंग 13.5 हे नोट डाऊन केलेलं आहे. आता कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यापूर्वी आपल्याला अल्कलनिटी म्हणजे त्या सोल्युशनमध्ये कुठले कुठले आयन्स प्रेझेंट आहेत, म्हणजे OH- आहेत का, कार्बोनेट आहेत का, बायकार्बोनेट आहेत, हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा टेबल फॉलो करायचा आहे. बघा आपण आता टेबलमधल्या कंडिशन्सनुसार आपल्याला कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचे. बघा टाईप A म्हणजे जर A वॉटर सॅम्पल असेल तर त्याला P ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0. P इज इक्वल टू 0. आता आपल्या रिडिंग P इज इक्वल टू 0 आहे का, नाहीये. म्हणजे आपण काय असणार नाहीये, हा टेबल किंवा हे कॅल्क्युलेशन आपण फॉलो करायचं नाही. B बघा, P इज इक्वल टू 1/2 M. Pचं जे रिडिंग आहे ते Mच्या रिडिंगच्या बरोबर एक्झॅक्टली हाफ आहे का बघा. आपलं M किती आहे, 13.5. मग ह्याच्या हाफ आहे का हे रिडिंग, नाहीये. म्हणून आपलं Bचं सुद्धा आपल्याला हे मॅच होत नाही. त्याच्यानंतर मग आपण टेबलचे पुढच्या कंडिशन्स बघूया. P इज इक्वल टू M आहे का, हे पण नाही आहे आपल्याकडं. आणि D कंडिशन्स बघा, P इज लेस दॅन 1/2 M. मिथिल ऑरेंजची Mची जी काही व्हॅल्यू आहे त्याची जी हाफ व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा आपला P लहान आहे का बघा. जर आपण आपल्या रिडिंग्स बघितले म्हणजे आपला M किती आहे बघा, 13.5 आणि P किती आहे, 2.9. म्हणजे आपली P ची व्हॅल्यू ही Mच्या हाफ व्हॅल्यूपेक्षा काय आहे, कमी आहे. म्हणून आपल्याला ही D कंडिशन म्हणजे आपल्याला वॉटर सॅम्पल जे दिलेलं आहे ते कुठल्या टाईपचं आहे, D टाईपचं आहे. लक्षात आलं का, म्हणजे त्याच्यासाठी P इज लेस दॅन 1/2 M आहे.
आणि पुढची कंडिशन तर आपल्याला अप्लायच होत नाही, कारण पी इज ग्रेटर दॅन 1/2 EM आहे, तर हे आपल्यासाठी नाही आहे. म्हणजे आपलं सॅम्पल सोल्युशन कुठल्या टाईपचं आहे, डी टाईपचं आहे. आता इथं बघा, पहिल्या कॉलममध्ये डॅश म्हणलंय, दुसऱ्या कॉलममध्ये 2p आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय म्हणलंय, m-2p. म्हणजे काय आहे, पहिल्या कॉलममध्ये काय आहे, ॲसिड रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज हायड्रोक्साईड अल्कलिनिटी. म्हणजे पाण्यामध्ये जे काही OH- आयन्स प्रेझेंट आहेत त्यांच्याबरोबर रिॲक्ट होण्यासाठी लागलेलं ॲसिड. दुसरं कुठलं आहे तर कार्बोनेट अल्कलिनिटी, म्हणजे कार्बोनेट आयन बरोबर रिॲक्ट होण्यासाठी लागलेलं ॲसिड. आणि तिसरं काय आहे, बायकार्बोनेट अल्कलिनिटी, म्हणजे बायकार्बोनेट आयन्स बरोबर रिॲक्ट होण्यासाठी लागलेलं ॲसिड. म्हणजे पहिला कॉलम काय इंडिकेट करतोय, OH- साठी लागलेलं ऍसिड. दुसरा कॉलम काय इंडिकेट करतोय, CO3 आयनसाठी लागलेलं ऍसिड. आणि तिसरा कॉलम काय इंडिकेट करतोय तर बायकार्बोनेट HCO3- साठी लागलेली ऍसिड. आता या पद्धतीनं आपलं सॅम्पल सोल्युशन कुठल्या डी टाईपचं आहे. आणि इथं पहिल्या कॉलममध्ये डॅश आहे, म्हणजे हायड्रोक्सिल आयन्स बरोबर रिॲक्ट होण्यासाठी लागलेलं ऍसिड काय आहे, डॅश आहे. म्हणजे हायड्रोक्सिल आयन्सना ऍसिड लागलेलंच नाहीये. म्हणजेच काय, त्या सोल्युशनमध्ये हायड्रोक्सिल आयन्स प्रेझेंट नाही. ओके, फक्त कुठले आयन्स प्रेझेंट आहेत, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. ओके, मग कार्बोनेटसाठी किती ऍसिड लागलं तर 2p इतकं, आणि बायकार्बोनेटसाठी किती लागलं, m-2p. म्हणजे हे दोन व्हॅल्यूज वापरून आपल्याला काय करायचे आहे, कॅल्क्युलेशन करायचे आहे. आता आपण कॅल्क्युलेशन परफॉर्म करूयात. बघा, 1000 ml ऑफ 1 नॉर्मल HCl करस्पॉन्ड्स टू 17 ग्रॅम ऑफ OH-. आता पहिल्यांदा बघा फक्त अल्कलिनिटी ड्यू टू OH- आयन्स इफ P इज इक्वल टू M. जर P इज इक्वल टू M असेल तर कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं. मग आपल्याकडे आहे का P इज इक्वल टू M, नाहीये, म्हणजे आपण ही पहिली स्टेप करायची नाही. वी हॅव टू कॅल्क्युलेट ओनली. फॉर्म करूया, 61 इंटू 7.7 into 0.01 is equal to 4.697 divided by 1000. किती आलं बघा, 4.69 into 10⁻³ म्हणजे 25 ml of water sample contains 4.69 into 10⁻³ ग्रॅम ऑफ बायकार्बोनेट आयन्स. आता 25 ml मध्ये एवढं आहे, तर 1000 ml मध्ये किती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, y इंटू 40. म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आहे त्याला आपण 40 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला कळणार आहे 25 ml मध्ये एवढे ग्रॅम्स आहेत, तर 1000 ml मध्ये किती. मग आता आपण इथे लिहिलं y इंटू 40, म्हणजे या y ला आपल्याला 40 मल्टिप्लाय करायचं ग्रॅम. आता याच ग्रॅमचं आपल्याला मिलीग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागणार, 1000 मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजे y इंटू 40 ची जी काही व्हॅल्यू आहे त्याला आपण 1000 मल्टिप्लाय करायचं. मग आपला y किती आहे, 4.69 इंटू 10⁻³ इंटू काय करायचं आपल्याला, 40 इंटू 1000. किती आलं बघा आन्सर आपलं, 187.8. किती आलं, 187.8 मिलीग्रॅम. म्हणजे 1000 ml ऑफ वॉटर सॅम्पल मध्ये बायकार्बोनेट आयनचं प्रमाण किती आहे, 187.8 मिलीग्रॅम. लक्षात आलं का. मग तेच आपल्याला रिझल्ट मध्ये लिहायचं आहे, अल्कलिनिटी ड्यू टू OH- आयन्स इज डॅश. आपल्या वॉटर सॅम्पल मध्ये OH- आयन्स प्रेझेंट नाहीयेत. अल्कलिनिटी ड्यू टू कार्बोनेट आयन्स, आपण मगाशीच कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं. अल्कलिनिटी ड्यू टू कार्बोनेट आयन्स किती आहे, 69.6 मिलीग्रॅम. तेच लिहायचं आपल्याला, 69.6 मिलीग्रॅम पर लिटर. आणि अल्कलिनिटी ड्यू टू बायकार्बोनेट किती आली बघा, 187.8 मिलीग्रॅम पर लिटर. ओके, मग आपल्याला खाली काय लिहायचं आहे, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट लिहायचं आहे. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटनुसार आपण काय फाइंड आउट केलं, तर इंटरप्रिटेशन आपण काय लिहू शकतो, तर अल्कलिनिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल, तेच लिहायचं आपल्याला इथं, अल्कलिनिटी ऑफ गिवन वॉटर सॅम्पल is due to presence of कुठल्या आयन्स मुळे, बायकार्बोनेट अँड कार्बोनेट अँड बायकार्बोनेट आयन्स.
अल्कलिनिटी ह्या वॉटर सॅम्पलची कशामुळं आहे, कार्बोनेट अँड बायकार्बोनेट आयन्समुळं आहे. मग कन्क्लुजन काय, तर आता अल्कलिनिटी कुणामुळे आहे बघा, फक्त कार्बोनेट आणि बायकार्बोनेट आयन्समुळं आहे. म्हणून आपण या वॉटर सॅम्पलला सॉफ्ट करण्यासाठी लाईम सोडा प्रोसेस काय करू शकतो, वापरू शकतो. दॅट इज लाईम सोडा प्रोसेस कॅन बी यूज टू रिमूव्ह alkalinity of this water sample. ओके, इथं आपला हा एक्सपेरिमेंट अल्कलिनिटी ऑफ वॉटर सॅम्पल कंप्लीट होतं. थँक्यू.